डॉक्टर श्री तानाजी बाबूराव केने के संकल्पों से भिवंडी तालुका के पोस्टमन पाड़ा गोरसई में इताड़े गांव के हरिभक्त पारायण सोंगाराम महाराज तीसकर के मार्गदर्शन में हर वर्ष की तरह इस वर्ष भी ओम शिव साई मंदिर के वर्धापन दिन 16 का आयोजन डॉक्टर श्री तानाजी बाबूराव केने व डॉक्टर अस्मिता तानाजी केने, वैष्णव तानाजी केने, कल्पेश भरत केने, मारुति बाबूराव केने, दिनेश बाबूराव केने, मोहन बाबूराव केने, किशोर श्रीकांत केने तथा केने परिवारों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर साईं बाबा की अभिषेक, महापूजा, महाआरती, हरिपाठ, कीर्तन, साईं बाबा की पालकी, काले का कीर्तन व महाभंडारा सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर शिवसेना भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख व भिवंडी पूरब के माजी आमदार रुपेश जी महात्रे सहित अनेकों मान्यवर तथा गोरसई गांव के सरपंच, उप सरपंच व गोरसई ग्रामस्थ मंडल उपस्थित होकर साईं बाबा के दर्शन कर महाप्रसाद का लाभ लिया। तो वहीं आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान डॉक्टर श्री तानाजी बाबूराव केने, डॉक्टर अस्मिता तानाजी केने, वैष्णव तानाजी केने, कल्पेश भरत केने तथा केने परिवारों द्वारा शाल व पुष्पगुच्छ तथा सम्मान पत्र देकर स्वागत किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। गिरी गोवर्धन येणे उचलीला, गिरी गोवर्धन आलिया महासर्पनाथुनी आलिला, आलिया महासर्पनाथुनी आलिया, घडत बनवा मुखेची प्राशिला, घडत बनवा मुखेची प्राशिला, अधा सुरचिरुनी गिरी गोवर्धन येणे उचलिला, कालिया महासर्पनाथुनी आणिला, जळत वणवावो मुखेची प्राशिला, गिळिता अघासूर चिरुनी सांडिलावो, ऐशा गवळणी त्या बोलती परस्परी, जिच्याकडे बघावं, ज्या थव्याकडे बघावं त्या सगळ्या गोपिका, ज्याचं लग्न झालेलं आहे त्यानं ऐकलेलं आहे कानामध्ये काय बोलतो ब्राह्मण, तदेव लग्नम, बोललाय का नाही बोललाय? आपल्यावर लोक आहेत त्या टायमाला आपल्याला गुबू 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 वाटतंय, 4 वर्षानंतर कळतंय गुबू 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 गुबू। महाराज आपल्या डोक्यावर लोकांनी अक्षता फेकताना आपल्याला असं वाटतं वा आता बादशाह मीच, आणि तोच माणूस जेव्हा दुसऱ्याच्या डोक्यावर अक्षता फेकताना बघा कसा फेकतो तो। तदेव लग्नम तदेव लग्नम अततिमिदम लग्नम तदेव लग्नम, हेच लग्न आहे खरं लग्न, आम्ही त्याला म्हणतो, शास्त्र सांगतं। सुदिनम तदेव, ताराबलम तदेव, चंद्रबलम तदेव, विद्याबलम तदेव, दैवबलम तदेव, तदेव लग्नम सुदिनम तदेव, ताराबलम चंद्रबलम तदेव, विद्याबलम पुरोहित आहेत ते आपल्याकडे, हे काय आपले पुरोहित, पुरोहित बोला तुम्ही, लावता का नाही तुम्ही लग्न? पुढचं बोला, विद्याबलम दैवबलम तदेव, तदेव तदेव लग्नम, त्यालाच आम्ही लग्न मानतो। लक्ष्मीपते तेंग्री युगम स्मरामी, हे लक्ष्मीपते, हे लक्ष्मी आई साहेबांचे पती असलेल्या विष्णू भगवंता, हे लक्ष्मीपते, ते म्हणजे तुझे
अंग्रियुगम म्हणजे दोन चरण कमल. अंग्रियुगम स्मरामी, माझ्या मनामध्ये मी त्यांचं स्मरण करतो. म्हणजे माझं मन आणि तुमचे चरण या दोघांच्या जोडाला लग्न असं म्हणतात. विठ्ठला देवाच्या चरणांचा आणि आपल्या मनाचा जोड झाला नाही तर आपलं लग्न झालेलं नाही असं म्हणतात. जोपर्यंत देवाचे चरण आणि आपलं मन यांचा जोड होत नाही तोपर्यंत त्याचं लग्न होत नाही. म्हणून तदेव लग्नम. आणि विवाह हुशारीत महाराज आपण पत्रिकेवर असं नाही लिहत. आपण पत्रिकेवर लिहितो शुभ विवाह. विवाह शब्दाचा अर्थ माहितीये का? लग्नाचा अर्थ नाही माहिती. विवाहाचा कसं माहिती होईल महाराज? विवाहाचा अर्थ होतो विशेष रूपेण वहन जबाबदारी. आजपासून हिच्या बापाच्या ठिकाणी आता नाव कुणाचं लागणार? माझं लागणार. हिला साडी पाहिजे असेल तर कोणी आणायची? मी आणायचे. हिला ब्युटी पार्लर मध्ये जायचं असेल तर खर्च कोणी करायचा? मी खर्च करायचा. हिला रुसायचं असेल तर कोणी रुसायचं? बोला मीच. हिला आगाऊपणा जरी केला तरी तो झेलायचा कोणी? बोला ना मी. महाराज विशेष रूपेण वहनम. वहनम म्हणजे वाहन. वाहन म्हणजे ज्याप्रमाणे एखादा हमाल ती ट्रक खाली करतो. कशाची? तांदळाच्या गोणीची ट्रक खाली करतो. तेव्हा तो काय करतो? ती तांदळाची गोण आपल्या पाठीवर घेतो आणि तिथे थप्पी मारायची असेल तिकडे घेऊन जातो. याला काय म्हणतात? वहन करणं. बोजा वहन करणं याला विवाह म्हणतात महाराज. विठ्ठला आता व्हायला पाहिजे लग्न पण तुम्हीच विवाह करून टाकता त्याचा महाराज. विवाह म्हणजे लग्न आहे का? विशेष रूपेण वहनम. आजपासून हिला वहन करायची जबाबदारी माझी. हिच्या बरोबर लग्न माझं असं मानत नाही महाराज. म्हणतो तोंडानं म्हणतो पण असं मानत नाही. मानतो मात्र विवाह. आजपासून ही कोणाची आहे? माझी. आजवर कोणाची होती? बापाची. आता कोणाची आहे? प्रतिग्रहिता. प्रतिग्रहिता. जावयाला संस्कृत भाषेमध्ये काय शब्द आहे? प्रतिग्रहिता. की आपणची विहुनी दुहिता. बाप मुलगी सजवतो. ती कोणापासून उत्पन्न झालेली आहे? बापापासून. आपणची विहुनी दुहिता. पण ज्या दिवशी तिला माझा म्हणणारा दुसरा कोणीतरी येतो म्हणजे वर तिच्या जीवनामध्ये येतो त्या दिवसापासून बाप तिला माझी म्हणतो का? नाही. कारण तिला माझी म्हणणारा दुसरा कोणी सापडलाय. की न मम म्हणे पिता तो सुटे. त्या दिवसापासून तो सुटतो. कशातून? तिच्या जंजालामधून सुटतो. तो सुटे. मग प्रतिग्रहिता. आता याने माझी म्हणायची सोडून दिल्याबरोबर त्याने माझी म्हणायला सुरुवात केली. हा विवाह आहे का लग्न आहे? बोला. विठ्ठला विठ्ठला. आणि हा विवाह शुभ कसा होईल महाराज? विवाह शुभ कसा होईल? शुभ लग्न होईल महाराज. विवाह शुभ होऊ शकत नाही. ही कोणी परंपरा आणली कोणाला माहिती महाराज? तुम्ही पण सांगू शकणार नाही. पत्रिकेवर शुभ विवाह असं का लिहितात? सांगा मला कोणी याचं उत्तर. पत्रिकेवर शुभ विवाह बरोबर कधीच बरोबर नाही. शुभ ब्राह्मण मंगलाष्टक जेव्हा म्हणतो
तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कंकणं सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणि मंगलम शुभलग्न मंगलम शुभ विवाह का लग्न मंगलम शुभ लग्न लगे आपण काय करायचे कुठे चालला जाऊ तुम्ही विवाह आहे म्हणे तिकडे चालला एवढ्या घाई गडबडीत उरकायला आले म्हणे लग्न हा मंगलाष्ट काय करायचे होते एवढ्या घाई गडबडीत काय चाललाय अक्षता फेकायला चाललं हा विवाह की हा लग्न मला सांगा म्हणून ही गवळण आदित्य तोऱ्यामध्ये या सगळ्या बाकीच्या गवळणींसमोर म्हणते माझं लग्न झालं आज लग्न कशाला लग्न म्हणतात चित्त आणि चैतन्य चित्त माझं आणि चैतन्य देवाचं या दोघांचा जोड बनला अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये
बापर कुमा देवी वरु सावला सर्वा घटी चित्त चैतन्य मिठी घाली तकेऊ मन निवाले समाधान झाले कृष्ण रूपी बोधले मन माझे। सेवा या ठिकाणी आपली उरकलेली आहे। भगवान परमात्म्याची चरणी सेवा समर्पित करतो। आपण सगळ्या जणांच्या पायावर डोकं ठेवून विनंती करेन, आजचा हा काला प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नका। डॉक्टरांनी मोठ्या मेहनतीनं त्यांचा सगळा परिवार, त्यांचे बंधू, त्यांच्या भावजया, त्यांची मुलं ही सगळी जण व्यवस्थेला लागलेली, त्यांचे पुतणे ही सगळी जण व्यवस्थेला लागलेली आहेत आणि यांचे उपकार मानूया, कारण भगवंताचा प्रसाद देणारी माणसं जगात कमी आहेत महाराज। 7 बारे बदलवणारी माणसांची जगात कमी नाही, 7 बाऱ्यांवरची नावं बदलवणारी माणसं कमी नाही आहेत महाराज, पण भगवंताचा प्रसाद देणारी माणसं या जगामध्ये कमी आहेत। भगवंताच्या साक्षीनं भगवंताचा प्रसाद आणि काय महाराज, त्यांना तुमच्याकडनं दुसरी अपेक्षा आहे? काही कसली पावती नसते, इथे कसलं काही नसतं, काही नसतं महाराज। आणि भगवंताचा प्रसाद आपल्या सगळ्यांना। आणि महाराज तानाजी मौली पहिल्या वर्षी जेव्हा मी इथं आलो, मंडप इतकाच होता पण संख्या इतकी नव्हती, बरोबर आहे की नाही? पण आता आपला कार्यक्रम हा पोहोचलेला आहे, म्हणजे समाज जेव्हा त्या कार्यक्रमाचा स्वीकार करतो, समाज जेव्हा त्या कार्यक्रमाचा स्वीकार करतो, कारण समाज म्हणजे कोण आहे? समाज म्हणजे कोण? समाज म्हणजे देव आहे। समाज म्हणजे कोण? समाज म्हणजे देव। आणि समाज त्या कार्यक्रमामध्ये स्वतःला टाकतो ज्या कार्यक्रमामध्ये प्रसादाच्या संभावना प्रकृष्ट रूपेने साथ देते, अश्नुते प्रसाद, जिथे भगवंताचा प्रसाद आहे। प्रसाद शब्दाचा अर्थ आहे सर्व दुःखानां हानिकारक। आपल्या वाट्याला आलेल्या दुःखाची हानी करायची असेल तर प्रसाद भक्षण करावा। अशा प्रसादाची व्यवस्था म्हणजे ज्ञानाचा प्रसाद, भक्तीचा प्रसाद आणि पोटासाठी प्रसाद, सगळ्याच्या सगळं इथं विपुल आहे। आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर, खास करून त्यांच्या घरातली सगळीच्या सगळी जी मंडळी, आमचे सोंगाराम महाराज स्वतःला इथं टाकून देतात घरादारासहित। महाराज ही कठीण आहे महाराज। एक सांगू का तानाजी महाराज, बोट ठेवायला खूप येते, हे असं नव्हतं करायला पाहिजे, ते तसं करायला पाहिजे, हे ह्याव केलं ते त्याव केलं, ही सगळेजण येतील, पण खांदा लावणारा कोणी मुश्किल, खांदा लावणारा मुश्किल आहे। आणि सोंगाराम महाराजांचे अगदी घरादारासहित, परिवारासहित कुठल्याही बाजूला काही काही गोष्टी त्यांच्या सुद्धा मनासारख्या होत नाही। आता मी इथं आलो आणि मी हे तुकोबाला बाजूला करा, आमच्या मला कपास वाजवायचा आहे, मला माहिती आहे मला काय वाजवता येतं, पण हे असले रडकाने आता तुम्हाला कसं विस्तारता येईल? त्याला कोण पाहिजे? त्याला तेच पाहिजे। आणि ते स्वतःला ओतून इथे घेतात आणि आपल्या सगळ्यांसाठी निर्मल प्रसाद तयार करतात महाराज। त्या निर्मळ प्रसादासाठी आणि आपणही आसुसलेलो आहोत, सगळ्यांनी प्रसाद घेऊनच या ठिकाणाहून गत्यंतर करायचं आहे। प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही, पण आरती होऊ द्या बरं का, नाही तर आचार्यांना धमकी द्यायला जाल कोणी, हे बस झालं तर तुझे लाडाचा, असं नाही, आरती होऊ द्या। देवाची आरती झाली रे झाली की मग त्या माठातला तो प्रसाद आपल्यापर्यंत येईल। आणि हा काल्याचा प्रसाद हा देवांना दुर्लभ आहे, हा प्रसाद तो आपल्याला मिळणार आहे। आणि हा देव दुर्लभ प्रसाद आपल्या वाट्याला जेवणावर वाढा बरं का, असं नका वाढू, जेवणावर वाढा। जेव्हा पंक्ती जेवायला बसतील ना तेव्हा वाढा, आणि एक सुद्धा लाई पायाखाली न जाता कामा नये। आता त्या माठामध्ये जे आहे त्याच्यामध्ये काय, लाई, दही, मिरच्या पण आहेत का? अलीकडे ते असे पातेले सजवतात आणि त्या लांब मिरच्या आणतात, सगळ्यांना दिसतील कशा अशा। महाराज मिरचीचा आणि काल्याच्या प्रसादाचा काही संबंध नाही, ही विडंबना आहे, असं करू नये, करू नका। आणि तो जो प्रसाद आहे तो प्रत्येकाच्या जेवण करत असताना एकतर हातावर द्या, एकतर पात्रावर वाढा, आणि त्याच्यातलं एकही लाही कुठे बाहेर जाता कामा नये, तो प्रसादाचा अपमान होतो। असं न करता त्याला जेवणावर वाढा, इतकी विनंती करतो। आपणही सगळ्यांना
लाख लाख धन्यवाद देतो, कारण सप्ताह म्हटला की समाज पाहिजे. समाज नसेल आणि दमडा किती पण मोठा असेल तुमच्या खिशात, तुला चाटून खायचं आहे. आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि हा सप्ताह 3.5 दिवसाचा आणि या ठिकाणी संपन्न होतो. आपल्या सगळ्यांच्या द्वारा या स्टेजवरून भगवंताला मी एक मागणं मागेन, हे देवा, ही जी लेकरं प्रसादासाठी या ठिकाणी जमा झालेली आहे, हे देवा, आमच्या डॉक्टर साहेबांना तुम्ही या आमच्या सगळ्यांचं नेतृत्व दिलेलं आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली आणि हा प्रसाद म्हणजे मनाला समाधान देणारा प्रसाद. जे काही घरामध्ये आपले गुंतलेले असतात इकडे तिकडे आपलं मनाचं समाधान बिघडवणारं ते बनवून देवो आणि खऱ्या अर्थानं हा प्रसाद आम्हाला मिळो अशी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि सेवा
इकडे तोंड करून आणि आपल्या सर्वांचे सुपरिचित आदरणीय श्री डॉक्टर तानाजी बाबूराव केणे यांच्या संकल्पनेतून हा साकार झालेलं भगवान ओम शिवसाई मंदिर आणि ह्या भगवान ओम शिवसाई मंदिराचा 16वा वर्धापन दिन 16व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या आजच्या काल्याच्या कीर्तनाच्या सांगतेची कीर्तन सेवा आदरणीय हरिभक्ती परायण आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री वामन बाबा गोशाला आश्रम श्री मलंगड ठाणे रायगड सीमा प्रांत आणि महाराजांनी अगदी वेळेवर या ठिकाणी येऊन आपल्याला काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून सर्वांना ज्ञानामृत पाजल्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने महाराजांचं शब्दसुमनाने आभार व्यक्त करत असताना महाराजांच्या बद्दल बोलायचं म्हणजे आता आपल्याकडे वेळ नाहीये आणि काय द्यावे त्याचे भावे उतराई ठेवीत हा पायी जीवतोडा महाराज ज्यांचं जीवन म्हणजे त्यागी जीवन आहे आणि आपण जरी संसारिक असलो तरी आपल्याला जरी प्रपंच जरी असला तरी महाराजांना सुद्धा वेगळा प्रपंच आहे किंवा आपल्याला प्रपंच आणि त्यागी महात्म्याला प्रपंच आपल्याला आपल्या घरचा प्रपंच आहे परंतु माईबापांनो आता जी तरुणाई पाहिली ती सगळी तरुणाई आणि महाराजांच्या आश्रमवर कीर्तनकार गायनाचार्य पक्वाचार्य कीर्तनकार प्रवचनकार मृदुंगाचार्य ही सर्व मंडळी आणि महाराजांच्या आणि कारखान्यामध्ये तयार झालेली मंडळी आहेत आणि अशी मंडळी आपल्या समाजामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आणि भरपूर मंडळी आहेत आपले चिंतन महाराज असतील अशी मंडळींची आपल्याला आणि अतिशय गरज आहे आणि म्हणून हे कार्य करण्याकरता महाराजांना भगवंताने उदंड आयुष्य द्यावं अशी मी प्रार्थना करतो आणि भगवान साईबाबांचा आणि शिवजींचा प्रसाद म्हणून त्यांना शाल श्रीफल आणि एक सन्मानपत्र या ठिकाणी डॉक्टर तानाजी मामा केणे यांना विनंती करेन की महाराजांना शाल श्रीफल आणि सन्मानपत्र समर्पित करावं देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली गोरसई ग्रुप ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच स्वाती आतिश केणे ग्रामपंचायत सदस्य गोरसई पवन मोहन केणे ग्रामपंचायत सदस्य या भाग्य तुमच्यासाठी कुंदाताई बबन वागे ग्रामपंचायत सदस्य गोरसई सुभाष नामदेव केणे आणि हे सन्मानपत्र आपल्याला दिलेलं आहे मंडळी असतील महिला मंडळी असतील बंधू या सर्वांचं या केणे परिवाराच्या वतीनं उशीर झाल्यामुळं शब्द सुमनाने सर्वांचे या ठिकाणी आप्त करतो त्याचप्रमाणे महाराजांच्या जी त्यांची काही भक्त मंडळी आहे या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी शुद्ध शब्द सुमनाने मी अभिनंदन करतो
गोरसे गावामध्ये पोस्टमनपाडा येथे आमचे काका श्री डॉक्टर तानाजी बाबूराव केने यांच्या संकल्पनातून 16 वर्षापूर्वी हे आम्ही रोपटं लावलं होतं। साईबाबा मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली, मंदिर बांधलं, प्राणप्रतिष्ठा केली आणि तिथून जो कार्यक्रम आमचा चालू झाला तो आज तक 16 वर्ष झाली कार्यक्रम चालू आहे। 2008 मध्ये स्थापना करून कार्यक्रम चालू आहे। त्याच्यानंतर आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम 1.5 दिवसाचा करतो। त्याच्यामध्ये 12 वर्ष आम्ही खूप धूमधडाक्यात 2.5 दिवसाचा 3.5 दिवसाचा कार्यक्रम केला आणि पुन्हा आता या वर्षी कोरोनानंतर कोरोनामध्ये आम्हाला छोटा खाली कार्यक्रम करायला मिळाला, परंतु या वर्षी आमचा भव्य दिव्य असा कार्यक्रम उत्साह झाला। त्याच्यामध्ये आज एक 28 तारखेला आम्ही इकडनं साईबाबांच्या पादिका शिर्डी येथे घेऊन गेलो, एक बसने त्या घेऊन आलो। पुन्हा इकडे पारायण केलं। पारायण चालू असताना इकडे काल सकाळी साईबाबांचा महाअभिषेक झाला। महाअभिषेकानंतर पालखी सोहळा झाला। नंतर संध्याकाळी 7 वाजता दीपोत्सव सुद्धा झाला। दीपोत्सवानंतर कीर्तनाची सेवा विक्रांत महाराज देवाची आळंदी यांची कीर्तनाची सेवा झाली। काल रात्री जागर भजन झालं। नंतर पुन्हा आज सकाळी काळ्याचा महाप्रसाद हबप शास्त्री महाराज कल्याण मलंगड यांचं झालं। त्यानंतर बहुसंख्य इथले गोरसे गाव, सावंदे गाव, पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त साईबाबाच्या दर्शनासाठी आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित असतात। या उपस्थित अशा कार्यक्रमाला भिवंडी पूर्वचे आमदार माननीय रुपेशदादा म्हात्रे साहेब यांची आवर्जून उपस्थिती असते। बहुसंख्य पंचक्रोशीतील जी मंडळी आहे, जी हबप मंडळी आहे, वारकरी संप्रदाय मंडळी आणि डॉक्टर साहेबांचे परिचयाचे असतील मित्रमंडळी असतील, गावातील ग्रामस्थ मंडळी, महिला मंडळी, ग्रामपंचायत गोरसे हे सर्व इथे तन मन धनाने सर्व काही काम करत असतात। आणि इथे साधारणतः भक्तांची मांदियाळी आली होती आणि इथे महाप्रसादाचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे आणि उत्कृष्ट असा कार्यक्रम पार पडलेला आहे। अशी सेवा आमच्या हातून दरवर्षी होत राहो अशी साईबाबा चरणी प्रार्थना करतो।